विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मतदारसंघासाठी बाबरगट झपाटून कामाला लागला असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे खानापूर मतदारसंघातील 43,212 अर्ज मंजूर झाल्याची माहिती अध्यक्ष अमोलदादा बाबर यांनी दिली असतानाच मतदारसंघातील अनेक वंचित गावांना की जी डोंगरालगत आहेत त्यांना लवकरच टेंबू योजनेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे आणि यासाठी सुहास बाबर यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले. गुरुवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची बैठक पार पडली. यामध्ये खानापूर तालुक्यातील 23,868 तर आटपाडी तालुक्यातील 19,344 अर्जांना छाननी करून मंजुरी देण्यात आली. मतदारसंघातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन अमोल बाबर यांनी अधिकाऱ्यांना केले. तर टेंबू योजनेच्या टप्पा क्रमांक 5 वरून भूड व देवीखंडी येथील वितरकेवरून घरनिकी गावासाठी आणि गोरेवाडी डाव्या कालव्यावरून वलवण, चिंचाळे, आवटेवाडी, धावडवाडी, खरसुंडी या गावातील वंचित क्षेत्रासाठी टेंबू योजनेचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याबाबतची निविदाही निघाली आहे. स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी प्रयत्न केलेल्या या कामाचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच टेंबू योजनेचा घानंद, हिवतड कालवा, घरनिकी, वलवण, चिंचाळे, आवटेवाडी, धावडवाडी, खरसुंडी या गावांच्या खालून जात होता. त्यामुळे या गावातील कालव्याचा वरील भाग हा डोंगराजवळ असल्याने तो वंचित राहत होता. या गावच्या वंचित क्षेत्राच्या वरच्या भागाला पाणी देताना वन विभागाच्या जमिनीचा मुख्य अडसर होता. याबाबत स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी जलसंपदा विभागास वारंवार पाठपुरावा करून या कामाची परवानगी घेतली होती. दरम्यानच्या काळात भाऊंचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर युवा नेते सुहास बाबर यांनी या कामी पुढाकार घेतला. पाठपुराव्यानंतर अखेर या कामाची निविदा निघाली असून टेंबू योजनेच्या टप्पा क्रमांक 5 वरून भूड, देवीखिंडी वितरकेवरून घरनिकी गावासाठी आणि गोरेवाडी डाव्या कालव्यावरून वंचित क्षेत्रासाठी पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला. युवा नेते सुहास बाबर यांनी अगदी स्वर्गीय अनिल भाऊंच्या पुढे 2 पावले जात काम करण्याचा धडाका लावल्याने मात्र मतदारसंघात त्यांची मोठी चर्चा होत आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.